श्री गुरुदेव दत्त. 12 जानेवारी ते 18 जानेवारीचा येणारा आठवडा आपल्या सर्वांसाठी अत्यंत विशेष आहे. कारण याच आठवड्यात निसर्गाच्या परिवर्तनाचा उत्सव म्हणजेच भोगी आणि सूर्याच्या उत्तरायण प्रवासाचा सण मकर संक्रांत येत आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत आयुष्यात गोडवा आणणाऱ्या या सणांचा तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम होणार? मकर संक्रांतीचा हा सूर्यप्रवेश तुमच्या नशिबाची दारे उघडणार का? तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत की आरोग्याची काळजी घ्यावी लागणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत माझ्यासोबत. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इझी ऍस्ट्रॉलॉजी. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या भाग्याचा या आठवड्याचा प्रवास कसा आहे ते. मेष राशी. या आठवड्यात मेष राशीने नारंगी व काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम मित्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीचे योग असून नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कार्यशैलीचे वरिष्ठांकडून कौतुक होईल, ज्यामुळे कामात उत्साह राहील. आर्थिक बाबतीत हा काळ फायदेशीर ठरेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल आणि जोडीदाराचे पूर्णपणे सहकार्य लाभेल. मात्र घाईघाईत कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळावे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम असून जुने आजार दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा हा काळ आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची दाट शक्यता निर्माण होईल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. मित्रमैत्रिणींसोबत प्रवासाचे बेत आखले जातील. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आपल्या वाणीवर ताबा ठेवावा लागेल. वाहन जपून चालविणे हिताचे राहील. बँकिंग आणि विमा क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे. नवीन व्यावसायिक करार करताना कागदपत्रांची पडताळणी अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरेल. वृषभ राशी. या आठवड्यात वृषभ राशीने गुलाबी व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम रवाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. वृषभ राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या खूपच महत्वाचा ठरणार आहे. व्यवसायात प्रगती होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधीही उपलब्ध होतील, त्यामुळे प्रयत्न सुरू ठेवावेत. घरात काही शुभ कार्य ठरण्याची शक्यता असून पाहुण्यांची ये-जा राहील. जोडीदारासोबतचे जुने वाद संपुष्टात होऊन नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी काही स्पर्धकांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, परंतु तुम्ही आपल्या जिद्दीने त्यावर मात कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि मान सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी हा आठवडा योग्य असून तज्ञांचा सल्ला घ्यावा. अनावश्यक खर्च करणे भविष्यासाठी चांगले ठरेल. मुलांच्या यशाने पालकांचा आत्मविश्वास वाढेल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येतील. मानसिक शांततेसाठी योगासने आणि ध्यान करा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. त्यांच्या सल्ल्यामुळे तुमचे मोठे नुकसान टळू शकते. भागीदारीतील व्यवसायामध्ये पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील मोठे वाद तुम्हाला टाळता येतील. मिथुन राशी. या आठवड्यात मिथुन राशीने काळा आणि लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्याची उत्तम साथ मिळणार आहे. तुमच्या थांबलेल्या कामांना वेग येईल आणि अपेक्षित यश प्राप्त होईल. नोकरीमध्ये
बढती किंवा पगारवाढीची चिन्हे असून पदोन्नतीचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. भावंडांशी संबंध सुधारतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा मोठ्या नफ्याचा असून नवीन करार लाभदायक ठरतील. मात्र अति आत्मविश्वास टाळावा, कारण त्यामुळे काही चुका होऊ शकतात. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल असून विवाह चर्चा पुढे सरकतील. त्वचेच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल, पण मेहनतीला यश मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. समाज कार्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. बोलण्यातून कोणाचे मन दुखवू नका. नशिबाची साथ मिळाल्याने आनंदी राहाल. तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि नवीन कल्पनांमुळे व्यवसायात विशेष नफा कमावता येईल. घरातील दुरुस्ती किंवा नूतनीकरणाच्या कामात काहीसा खर्च वाढण्याची शक्यता या आठवड्यामध्ये जाणवेल. कर्क राशी. या आठवड्यात कर्क राशीने निळा व हिरवा या रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अरुणाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळांचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त राहील, ज्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. मात्र मेहनतीचे फळ निश्चित मिळेल, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करा, कारण अचानक काही मोठे खर्च येऊ शकतात. कौटुंबिक वादांपासून दूर राहणे हिताचे आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, त्यांच्याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल आणि एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट तुम्ही देऊ शकाल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते. घराच्या सजावटीसाठी वेळ आणि पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या येण्यांची वसुली होईल, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाजगी आयुष्यातील गोष्टी गुप्त ठेवणे फायद्याचे ठरेल. आठवड्याच्या मध्यात अचानक काही जुनी गुपिते समोर आल्याने मन अस्वस्थ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहणेच तुमच्या हिताचे ठरेल, अन्यथा मानसिक त्रास वाढू शकतो. सिंह राशी. या आठवड्यात सिंह राशीने लाल व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपले नेतृत्व गुण सिद्ध करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि विरोधक शांत होतील. सरकारी कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि प्रलंबित कामेही पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलित राहील, पण बचतीकडे लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रेम संबंधामध्ये काही चढ उतार येऊ शकतात, त्यामुळे जोडीदाराचा विश्वास जिंका. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार तुम्हाला जाणवू शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. अचानक धनलाभाचे योग असल्याने लॉटरी किंवा शेअर्स मध्ये फायदा होऊ शकतो. प्रवासाचे योग असून तो प्रवास सुखकर आणि लाभदायी ठरेल. मित्र परिवारात तुमची प्रशंसा होईल. कष्टाने मिळवलेले यश दीर्घकाळ टिकणारे असेल. मुलांच्या शिक्षणाबाबत महत्वाची चर्चा होईल. अहंकार बाजूला ठेवून वागल्यास प्रलंबित सामाजिक कामे विनासायास पूर्ण होण्यास मदत होईल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारपेठेचा सखोल अभ्यास करणे तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकते. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने काळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा.
कन्या राशीसाठी हा आठवडा बौद्धिक क्षमतेचा वापर करून यश मिळविण्याचा आहे. नोकरीमध्ये तुमचे काम पाहून वरिष्ठ प्रभावित होतील आणि मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. व्यवसायामध्ये विस्तारासाठी हा काळ योग्य असून आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक स्तरावर आनंदाच्या बातम्या मिळतील, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण संधींचा असून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आरोग्याकडे थोडेसे लक्ष द्यावे लागेल, विशेषतः पोटाचे विकार टाळा. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील आणि एकमेकांना समजून घ्याल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या ओळखींचा फायदा व्यवसायामध्ये किंवा कामामध्ये होऊ शकतो. अनावश्यक विचारांनी मन विचलित होऊ देऊ नका. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. संयम आणि शिस्त पाळल्यास प्रगती निश्चित आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे काही कठीण कौटुंबिक प्रश्न या आठवड्यात सहजतेने सुटताना दिसतील. वैयक्तिक आयुष्यातील काही गुपिते विश्वासू मित्रांशी शेअर केल्याने मानसिक ताण हलका होईल. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने गुलाबी व करड्या अशा रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम पद्माय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये तुळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या वागण्यात समतोल राखणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी ठाकू शकतात, पण चिकाटीने त्यावर तुम्ही मात कराल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, त्यामुळे उधळपट्टी टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल आणि पालकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. जोडीदाराशी मतभेद होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी करून घ्या. नवीन लोकांशी भेट होईल, ज्याचा फायदा भविष्यामध्ये तुम्हाला होणार आहे. प्रवासादरम्यान सामानाची काळजी घ्या. चोरी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे. घरातील कामांमध्ये वेळ जास्त खर्च होईल. मित्रांच्या सल्ल्याने कठीण कामे सोपी होतील. आध्यात्मिक प्रवृत्ती वाढल्याने मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. शेअर बाजार किंवा जुगार यासारख्या अनपेक्षित जोखमीपासून दूर राहणे या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या बजेटमध्ये बदल करावा लागू शकतो. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने काळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अर्काय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. तुमच्या कामात कमालीची एकाग्रता राहील, ज्यामुळे उद्दिष्ट साध्य करणे सोपे होईल. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी ही वेळ अनुकूल असून तुम्हाला चांगली संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने तुम्ही एखादी जुनी उधारी फेडू शकाल. कुटुंबामध्ये शुभ बातम्या येतील आणि नातेवाईकांशी संबंधही सुधारतील. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. जुने त्रास कमी होतील. रागावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे, अन्यथा जवळचे मित्र दुरावू शकतात. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तुम्हाला फायदा होईल. प्रवासाचे बेत अचानक आखले जातील आणि ते यशस्वी होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम असून विचारपूर्वक पाऊल उचला. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नवीन घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. गुप्त शत्रूंच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. योगासने आणि प्राणायामामुळे तुमची कार्यक्षमता आणि निर्णय क्षमता अधिक प्रबळ होईल.
धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम सविते नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. धनुराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळाल्याने मन आनंदी आणि उत्साही राहील. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल आणि तुमचा मानसन्मानही वाढेल. आर्थिक बाबतीत हा काळ भरभराटीचा असून अचानक धनप्राप्ती होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत सहलीचे नियोजन कराल, ज्यामुळे कौटुंबिक बंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराशी संवाद साधून जुन्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल आणि दान धर्मामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ परिश्रमाचा असून यश नक्की मिळेल. व्यवसायामध्ये मोठे सौदे होण्याची शक्यता आहे. जुन्या मालमत्तेतून तुम्हाला फायदा होईल. नवीन वाहन खरेदीचा विचार मनात येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. कामातील पारदर्शकता तुम्हाला प्रगतीकडे नेईल. परदेशातील नातेवाईकांशी संपर्क होईल आणि त्यांच्याकडून काही विशेष लाभ किंवा आनंद वार्ता मिळण्याचे संकेत आहेत. घरगुती खर्चावर काहीसा लगाम घातल्यास बचतीचे उद्दिष्ट पूर्ण करणे तुम्हाला सहज शक्य होईल. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने नारंगी व काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम लोकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. मकर राशीसाठी हा आठवडा कष्टाचा पण फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येतील, परंतु तुमच्या अनुभवाने तुम्ही ती पेलवाल. आर्थिक नियोजन करताना भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील, त्यामुळे धावपळ होऊ शकते. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता वाटू शकते. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवासाचे बेत रखडण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम तुम्हाला ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत हाडे किंवा स्नायूंचे दुखणे तुम्हाला जाणवू शकते. व्यवसायात उधार देणे टाळा, अन्यथा पैसे अडकू शकतात. जुन्या मित्रांच्या मदतीने काही कठीण प्रश्न सुटतील. ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि मेहनत कायम ठेवा. घरामध्ये शांती राखण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या वागण्यावर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक बाबतीत कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका. आठवड्याच्या शेवटी काहीतरी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. कामाचा अतिरिक्त ताण घेण्यापेक्षा कामाचे योग्य विभाजन केल्यास तुमचे आरोग्य बिघडण्यापासून वाचू शकेल. स्थावर मालमत्तेचे प्रलंबित प्रश्न निकालात निघण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असल्याचे दिसून येते. कुंभ राशी. या आठवड्यात कुंभ राशीने हिरवा व काळा अशा रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम श्री मानाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत उत्साहवर्धक असणार आहे. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला मिळेल आणि तुमच्या कल्पनांचे स्वागत होईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा प्रगतीचा असून उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती लाभेल. मुलांकडून आनंद मिळेल. प्रेमात असणाऱ्यांसाठी हा काळ सुखद असून नातेसंबंधामध्ये जवळीक वाढेल. आरोग्याच्या बाबतीत किरकोळ तक्रारी असू शकतात, पण काळजी करण्यासारखे काही नाही. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा सुधारेल. नवीन वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याचे योग आहेत. प्रवासातून नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील. व्यवसायातील स्पर्धा तुम्हाला अधिक कार्यक्षम बनवेल. आत्मविश्वास वाढल्याने कठीण कामे सोपी होतील. योग्य नियोजनामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. तुमच्यातील नेतृत्व गुणांमुळे सामाजिक स्तरावर एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.
मित्र परिवारासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला नवीन व्यावसायिक कल्पना सुचू शकतात, ज्याचा भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने करडा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम त्रिलोकेशाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वप्नपूर्तीचा काळ असू शकतो. तुमच्या मेहनतीचे गोड फळ मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या पदोन्नतीचा विचार होऊ शकतो, त्यामुळे कामात सातत्य ठेवा. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि जुने कर्ज फिटेल. कुटुंबामध्ये काही मंगल कार्य ठरतील आणि सर्वांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना साथ तुम्ही द्याल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः थंड पदार्थांचे सेवन टाळा. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसायामध्ये नवीन प्रकल्पांची सुरुवात होईल, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. प्रवासाचे योग असून ते लाभदायक ठरतील. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. सामाजिक कार्यात तुमचे कौतुक होईल. अचानक धनलाभाची शक्यता नाकारता येत नाही. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून घेतलेले निर्णय या आठवड्यामध्ये अचूक ठरतील आणि मोठे नुकसान टाळण्यास मदत करतील. घरामध्ये धार्मिक वातावरण राहिल्याने मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. तर हे होते 12 ते 18 जानेवारी या आठवड्याचे संपूर्ण राशी भविष्य. भोगी आणि मकर संक्रांतीचा हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि प्रगती घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या राशीबद्दल अधिक माहिती आणि दर आठवड्याचे भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि हो, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.